प्रमुख दोरकनाथ भुईर यांनी ठाकरे गटाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या माध्यमातून शिवसेनेत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचे भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच माजी नगरसेवक विजय माने, शशिकांत राऊत, माजी नगरसेविका मेघाली राऊत, माजी शाखा प्रमुख गौतम बळवंते यांचे देखील स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे नवी मुंबईतील शिवसैनिकांनी देखील एकनाथ शिंदे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच यावेळी ठाणे, पालघर, नाशिक, परभणी, धुळे अशा विविध शहरातील व ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे। या प्रसंगी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भात दोरकनाथ भुईर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रभर त्यांच्या कामाची जी लोकप्रियता आणि त्यातून संघटन त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्या अनुषंगातून त्यांच्यासोबत काम करावं असा मनोदय त्या ठिकाणी मी तयार केला आणि म्हणूनच आज शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे। माझ्यासोबत त्या ठिकाणी माजी नगरसेवक विजयानंदजी माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, त्यांचे वडील उपसरप्रमुख मधुकरजी राऊत, आमचे निकेश आल्हाड आहेत, त्या ठिकाणी सुभाषजी दासर, मारुती पाटील, त्याच्यानंतर सागर घोडके, प्रेम चव्हाण असे असंख्य त्या ठिकाणी पदाधिकारी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। निश्चितच नवी मुंबई महानगरपालिकेच्या लवकरच निवडणुका लागणार आहेत आणि त्या अनुषंगातून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वातून नवी मुंबई महापालिकेवर त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवताना आम्हाला निश्चितच आनंद होईल आणि आम्ही सर्वजण नगरसेवक आज हे सर्व शिवसेनेचे नगरसेवक सोबत आहेत, त्यांच्या सोबतीने काम करून नवी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो। मध्यंतरी काही काळ 2-2.5 वर्षाचा आम्ही थोडस वेगळे जरी असलो, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय द्वारकानाथ भोईर साहेब आणि सध्याचे जिल्हा प्रमुख माननीय विजय चौगुले साहेब यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना कुठेतरी आपल्याला कामामध्ये तफावत जाणवत होती आणि म्हणून एकत्ररित्या काम करावं आणि शेवटी आपण समाजासाठी जे काम करत असतो, समाजामध्ये जर कामं करायची असतील तर आपल्याला सत्तेत राहूनच कामं करावे लागतील। त्यामुळे आज द्वारकानाथ भोईर साहेबांच्या सोबत आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।